प्राणाला रोखून त्या अत्रि ऋषींनी 100 वर्षापर्यंत तपश्चर्या केली भगवान परमात्म्याची. लक्षपूर्वक ऐका. अत्रींची साधना किती कठीण असेल. तिनेही देवांना प्रगट व्हावं लागलं. आणि मग अत्रि ऋषींना ते देव विचारत आहे, अत्रि सांगा तुम्हाला काय पाहिजे. अत्रि महर्षी म्हणतात, अहो मी एकाच देवाच्या साठी उपासना केली होती, 3 देव प्रगट झाले. अत्रि न हम त्री, अरे आम्ही दिसायला 3 नाही, अरे आम्ही एकच आहोत, माग तुला काय पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. अत्रि ऋषीने सांगितलं, मला एका सुंदर असणाऱ्या पुत्राची मनोकामना होती. भगवान परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नका, 1 नाही 3 पुत्र तुमच्या घरी जन्माला येतील. आणि मग त्या अत्रि महाराजांच्या घरी अनुसयाच्या पोटी 3 पुत्र जन्माला आले. भगवान शंकरापासून दुर्वास ऋषींचा अवतार झाला. भगवान विष्णूपासून दत्तात्रय जन्माला आले.